नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 एप्रिल सायंकाळचे 6:45 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम जर आजचं दिवसाचं तापमान पाहिलं तर विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान किंवा राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 45.9 अंश सेल्सिअस पाहायला मिळालं. त्याखालोखाल अकोला 45.2, त्यानंतर चंद्रपूर 45 अंश सेल्सिअस. बाकी विदर्भातही बऱ्याच ठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस, 42 अंश सेल्सिअस अशा याच्या रेंजमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात पाहिलं तर जळगावचं तापमान किंवा अहिल्यानगरचं तापमान आलं नाही. मात्र मध्य महाराष्ट्रात बाकी इतर ठिकाणच्या तुलनेत जेऊरमध्ये, करमाळ्यातील जेऊर आहे सोलापूरमधील, त्या ठिकाणी तापमान 43.5 अंश सेल्सिअस पाहायला मिळालं. त्यानंतर इकडे मालेगाव 43 अंश सेल्सिअस, पुण्यात 40.5 अंश सेल्सिअस, सोलापूर 42.3 अंश सेल्सिअस असं तापमान पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मराठवाडा विभागामध्ये परभणी येथे आज सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्याखालोखाल बीडमध्ये 43.1 अंश सेल्सिअस. मुंबई आणि कोकण विभागात जर पाहिलं तर अलिबाग येथे सर्वाधिक 35.7 अंश सेल्सिअस तापमान होतं. तर कुलाब्यामध्ये 34.3 आणि सांताक्रूजमध्ये 33.7 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर राज्यात हे तापमान वाढलेलं आहे. कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी वाढले, कारण या ठिकाणी गुजरात वाटे हे उष्ण वारे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाकडे पोहोचत आहेत आणि याचाच प्रभाव असा झाला आहे की राज्यात उष्णता वाढलेली आहे. याबाबतचा अंदाज आपण साप्ताहिक अंदाजामध्ये असा कळवला होता की हा आठवडा गरम राहील. त्यासोबत राज्याच्या दक्षिण भागात साताऱ्यापासून दक्षिणेकडे सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज होता. तर त्या ठिकाणी गेले 2 दिवस पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीच्या घटना घडलेल्या आहेत. आज सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या आसपास, सांगलीमध्ये जतच्या आसपास आणि कोल्हापूरच्या दक्षिणेकडे जो बेळगावला लागून असलेला भाग आहे तर या ठिकाणी थोडाफार गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळाला. सध्या जर पाहिलं तर जतच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग आहेत, अक्कलकोट तालुक्याच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग आहेत किंवा दक्षिण सोलापूरच्या आसपास, पण यातून खूप मोठ्या विशेष पावसाचा अंदाज नाही. याच्या आसपासच थोडासा जो काही राहिलेला अंश आहे पावसाचा तो दिसतोय, त्यामुळे या ठिकाणी थोडेसे ढग आहेत. बाकी इतर ठिकाणी सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे. धाराशिव, लातूरकडे ढग दाटलेत, कोल्हापूर, सांगलीकडे ढग आहेत, रत्नागिरी ढग आहेत, पण या ढगांपासून सध्या पावसाचा अंदाज नाही. यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या असा अंदाज आहे की कोल्हापूरचे दक्षिण भाग, बेळगाव, सांगली, सोलापूरचे दक्षिण भाग, धाराशिवचे दक्षिण भाग मेघगर्जनेसह पाऊस किंवा एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज राहील. तसेच स्थानिक वातावरण तयार झालं तर साताऱ्याच्या अतिदक्षिण भाग, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर यांच्या दक्षिण भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट अपेक्षित आहे. अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही आहे. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही आहे. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या सांगली, कोल्हापूरचे घाटाकडील भाग, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर जालना, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमानात जर पाहिलं तर चंद्रपूर, ब्रह्मपुरीचा जो भाग आहे, त्यानंतर इकडे गडचिरोलीचा भाग आहे, तापमान 45 अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाण्याचे काही भाग आहेत, या ठिकाणी तापमान साधारणतः 43 अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग, जालना, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअसहून अधिक राहील. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्यानंतर नाशिकचा पूर्वेकडील भाग, धुळे, नंदुरबार, पुणेचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक राहील. तर नाशिक, पुणे शहर या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं. सातारा, कोल्हापूरकडे तापमान 38-39 अंश सेल्सिअसच्या आसपास. कोकणात किनारपट्टीला तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस, किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.